आणि आता पाहूयात राज्यासह देश विदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात। देशभरात 74वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शहीदांना आदरांजली वाहिली। वॉर मेमोरियल इथं पंतप्रधानांनी पुष्पचक्र अर्पण केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचं कर्तव्यपथावर स्वागत केलं। यावेळी त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल सिसी प्रमुख पाहुणे म्हणून प्रजासत्ताक दिनी उपस्थित होते। पंतप्रधान मोदींनी त्यांचं स्वागत केलं। राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडलं। यावेळी पहिल्यांदाच तिरंग्याला 21 तोफांची सलामी देण्यात आली। कर्तव्य पथावरील पथसंचलनाचं नेतृत्व लेफ्टनंट कमांडर धीरज सेठ यांनी केलं। यावेळी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सलामी दिली। कर्तव्य पथावर आलेल्या पहिल्या पथकात परमवीर चक्र आणि अशोक चक्र विजेते आजी माजी सैनिक सहभागी झाले होते। हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। परमवीर चक्र से सम्मानित सूबेदार मेजर कर्तव्य पथावर पहिल्यांदाच परदेशी सैन्याची तुकडी पथसंचलनासाठी सहभागी झाली होती। इजिप्तच्या सैन्यानं यावेळी पथसंचलन केलं। कर्तव्य पथावरील पथसंचलनात 61व्या हॉर्स कॅव्हलरी रेजिमेंटनं सहभाग घेतला। कॅप्टन रायजादा शौर्य बाली यांनी या परेडचं नेतृत्व केलं। It has the unique distinction of leading the last recorded cavalry, the first contingent in the uniform of the 61 Cavalry, led by Captain Raizada Shaurya, active horse cavalry regiment in the world. कर्तव्य पथावरील पथसंचलनात 61व्या हॉर्स कॅव्हलरी रेजिमेंटनं सहभाग घेतला। कॅप्टन रायजादा शौर्य बाली यांनी या परेडचं नेतृत्व केलं। ब्रह्मोस मिसाईलचं कर्तव्य पथावर संचलन पार पडलं। मिसाईल रेजिमेंटचे लेफ्टनंट प्रज्वल काला यांनी या संचलनाचं नेतृत्व केलं। कर्तव्य पथावर विविध बँड पथकांनी पथसंचलन केलं। आर्मर सेंटर बँड, पॅरा रेजिमेंटल सेंटर बँड, राजपुताना रायफल रेजिमेंट सेंटर बँड यांच्या पथसंचलनावेळी परिसर दणाणून गेला। पैराशूट और राजपुताना राइफल्स रेजिमेंटल सेंटरों का संयुक्त बैंड। कर्तव्य पथावर माजी सैनिकांचा चित्ररथ सुद्धा बघायला मिळाला। यावेळी तिन्ही दलातील विविध कामांचं प्रदर्शन घडवण्यात आलं। विषय पर आधारित ये झांकी पिछले 75 वर्षों में पूर्व सैनिकों के योगदान की एक झलक। तर भारतीय नौदलाचा चित्ररथ सुद्धा कर्तव्य पथावर दिसला। या चित्ररथात नौदलातील युद्धनौका पाणपुड्यांची प्रतिकृती सादर करण्यात आली। मार्चिंग कंटिंजेंट के पीछे भारतीय नौसेना की झांकी युद्ध तत्पर, विश्वसनीय, डीआरडीओनं सुद्धा आपला चित्ररथ सादर केला। या चित्ररथातून डीआरडीओच्या संशोधनाची माहिती देण्यात आली होती। प्रभाला तीर्थम पर केंद्रित आंध्र प्रदेश की झांकी, आंध्र प्रदेश को चावल का कटोरा और अन्नपूर्णा भी कर्तव्य पथावर आंध्र प्रदेशच्या संस्कृतीचं दर्शन घडलं। आंध्र प्रदेशच्या चित्ररथातून आंध्र प्रदेशची संस्कृती दाखवण्यात आली। प्रभाला तीर्थम पर केंद्रित आंध्र प्रदेश की झांकी, आंध्र प्रदेश को चावल। कर्तव्य रथावरती आसामचं चित्ररथ सुद्धा सादर करण्यात आला। शूरवीरांची भूमी आणि धार्मिक संस्कृतीचं दर्शन या चित्ररथातून घडवण्यात आलं। महान जनरल लचित बुरफकन को नाव पर देखा जा सकता। कर्तव्य पथावर लडाखचा चित्ररथ सुद्धा बघायला मिळाला। लडाखमधील पर्यटन आणि संस्कृती या चित्ररथातून दाखवण्यात आली। The theme, tourism and composite culture of Ladakh. With the nature कर्तव्य around पथावर now, the उत्तराखंडनं traveler आपला knows चित्ररथ that सादर केला। Devbhoomi यातून Uttarakhand, मानसखंडची the land प्रतिकृती सादर where करण्यात आली। divinity resides. Glimpses of the Corbett National Park, the Ipan art of Uttarakhand displayed on the outer part of the tableau.
एक महत्त्वाची बातमी आहे साकी नाक्यातून. साकी नाक्यात भीषण आग लागली आहे. मशिदीजवळ गाळ्यालाही आग लागल्याची माहिती मिळते. तर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवरती सुरू आहे. मात्र या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या क्षणाची महत्त्वाची बातमी, साकी नाक्यामध्ये भीषण आग लागली आहे. मशिदीजवळच्या गाळ्याला ही आग लागल्याचं कळतंय. तर या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहेत. मात्र या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, काय नेमकं घडलं हे सध्या क्लिअर नाहीये. पण सध्या ही महत्त्वाची बातमी की मशिदीजवळ गाळ्याला आग लागली आहे साकी नाक्याजवळ. साकी नाक्यामध्ये भीषण आग लागली आहे. तर मशिदीजवळ गाळ्यालाही आग लागल्याची माहिती मिळते. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण तुर्तास आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी की साकी नाक्यामध्ये भीषण आग लागली आहे आणि ही आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत. मात्र ही आग कशामुळे लागली, काय संदर्भ होता हे अद्याप कळू शकलेले नाही. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत रमाकांत तिवारी. रमाकांत, काय सविस्तर माहिती? साकी नाक्यामध्ये मोठा आगडोम आपण बघतोय, ही आग नेमकी कशामुळे लागली, काही माहिती कळतीये का? जी, ये आग साकी नाका के वायर गली में लगी है और ये रिहायशी इलाका है और काफी झुग्गी झोपड़ी वाला इलाका है, जिस वजह से ये आग जो है धीरे धीरे बहुत तेजी से फैलती जा रही है. फिलहाल आग किस वजह से लगी है कि इसकी जानकारी नहीं मिल पाई है और ये काफी घनी बस्ती होने की वजह से फायर ब्रिगेड को भी काफी मुश्किलें हो रही हैं और अभी फायर ब्रिगेड मशक्कत कर रही है कि लगातार इस आग को बुझा पाए. बर, नक्कीच रमाकांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. साकी नाका परिसरामध्ये भीषण आग लागली आहे. हे धुराचे लोट आपण बघतोय. साकी नाका परिसरात मोठा आगडोम आपण बघतोय. या दृश्यांमध्ये अंधेरीमधली ही खास दृश्य, महत्त्वाचे दृश्य. पाहूयात इतरही काही बातम्या वेगवान स्वरूपात. महाराष्ट्राच्या चित्ररथ कर्तव्यपथावर सादर करण्यात आला. 3.5 शक्तीपीठ आणि नारी शक्तीचं या चित्ररथातून प्रदर्शन करण्यात आलं. कोल्हापुरी असे रेणुका माहुरी सप्तशृंगी वणी मध्ये भवानी तुळजापुरी. तिचा ब्रह्म तिचा मुक्ती आदि माया विद्या शक्ती विश्व चैतन्याची होई तिच्या पासून उत्पत्ती. सैन्य दलानं मोटरसायकलची चित्तथरारक प्रात्यक्षिकं दाखवली. कॅप्टन आशिष राणे यांनी मोटरसायकलवर 10.5 फूट उंच शिडीवरती उभं राहून उपस्थितांना सलामी दिली. कर्तव्यपथावर भारतीय सैन्याच्या एकाग्रतेचं दर्शन घडलं. जवानांनी मोटरसायकलवर योग्य प्रात्यक्षिक सादर केली. कर्तव्य पथ पर कर्तव्यपरायणता और संतुलन का अनोखा कर्तव्यपथावर सिग्नल फायटर्सने सुद्धा प्रात्यक्षिकं सादर केली. एकूण 7 जवानांनी एका मोटरसायकलवर चित्तथरारक कसरती केल्या. Over the years, this team has managed to score several world records for their कर्तव्यपथावर डेअर डेव्हिल्सनं मानवी थरार रचल्याचं पाहायला मिळालं. 35 जवानांनी मोटरसायकलवर हे मानवी थर रचले. सुभेदार प्रताप सिंग यांनी याचं नेतृत्व केलं. प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलनं खास डूडल तयार केलं. पेपर कट आर्ट वर्कमध्ये इंडिया गेट, भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर, सीआरपीएफची मार्चिंग तुकडी यात दिसत आहे. राज्यात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसून येतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं. कस्तुरचंद इथं ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये 74वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विभागाचे आयकर आयुक्त अनिल कुमार मिश्रा यांनी आणि न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील उपस्थित होते। औरंगाबादमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सहभाग घेतला। दुचाकीवर स्वार होऊन ते रॅलीत सहभागी झाले। सांगलीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। महापालिकेच्या शाळेमध्ये 75 फूट उंच तिरंगा साकारण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या। परभणीमध्ये जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण करत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। पालकमंत्री तानाजी सावंत आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकल्यानं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। खासदार नवनीत राणा यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त अमरावती रेल्वे स्टेशनवरील 100 फूट उंच तिरंग्याला वंदन केलं। यावेळी नवनीत राणांनी तिथल्या सुरक्षा रक्षकांना मिठाई वाटत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। भंडारा पोलिसांनी स्कूल बस हायकेजवरती प्रात्यक्षिक केलं। बिकट परिस्थितीमध्ये उद्भवल्यास भंडारा पोलीस अत्याधुनिक शस्त्रांसह सज्ज असल्याचा संदेश या प्रात्यक्षिकांमधून देण्यात आला। रायगडमध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी पोलीस आणि आरोग्य विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान सुद्धा करण्यात आला। गोंदियातील कारंजा पोलीस मुख्यालयात जिल्हाधिकारी चिन्मय गोतमार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। बुलढाण्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील अतिक्रमण हटवण्यात येत आहे। मात्र खामगावात राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेलं हे अतिक्रमण हटवत असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून भेदभाव केला जात असल्याचा आरोप करण्यात आला। याचाच निषेध म्हणून 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण सुद्धा करण्यात आलं। कोरोना काळात अधिग्रहण केलेल्या वाहनांचं बिल काढायचं असेल तर अगोदर 10% रक्कम द्या, त्यानंतर बिल घ्या असं सांगितलं जात असल्याचा आरोप वाहन चालक आणि मालकांनी केलाय। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाहनधारकांनी बेमुदत उपोषण सुरू केलं। ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे ठाण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं। आनंदनगर चेकनाका भागामध्ये ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं। सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे ठाण्यात आले। यावेळी आरोग्य शिबिराचं उद्घाटन करताना त्यांनी शिंदे समर्थकांवरती जोरदार टीका केली। आता लवकरच ठाण्यात येऊन जाहीर सभा घेत विरोधकांचा समाचार घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। कसबा चिंचवड पोटनिवडणुकीबाबत नावं शॉर्टलिस्ट झाली असल्याची माहिती भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी दिली। 31 किंवा 1 तारखेला यादीवर चर्चा होऊन दिल्लीतून नावं घोषित होतील असं सुद्धा ते म्हणाले। राज्यातील अनेक नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला। मात्र पहाटेच्या शपथविधीवरून जयंत पाटलांनी केलेल्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया देणं विखे पाटलांनी टाळलं। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला। यावरून राधाकृष्ण विखे पाटलांनी बाळासाहेब थोरातांना टोला लगावला। काँग्रेसमधून पदाधिकारी बाहेर का पडतात याबाबत थोरात यांनी उत्तर द्यायला हवं असं सुद्धा विखे पाटील म्हणाले। काही लोक धर्मांतराच्या मुद्द्याचा आधार घेऊन राजकारण करतात अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे वाचण्याची गरज असल्याचं सुद्धा जयंत पाटलांनी म्हटलं। हर हर महादेव वेळेस प्रेक्षकांना चित्रपटगृहातून हुसकावणारे आव्हाड आता गेले कुठे असा सवाल मनसे नेते अमेय खोपकरांनी विचारलाय। पठाणमुळे मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नसताना आव्हाड मुंबऱ्याच्या कोणत्या बिळात लपून बसलेत असं ट्विट सुद्धा खोपकरांनी केलं। नांदेडचे बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी दीपक रांगा याला राष्ट्रीय तपास यंत्रणेनं अटक केली। नेपाळच्या सीमेवरून दीपक रांगाला अटक करण्यात आली। बारामतीत प्रजासत्ताक दिनी एकानं आत्मदहनाचा प्रयत्न केला। यावेळी त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। दत्तात्रय भोसले असं या व्यक्तीचं नाव आहे। गावातील प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्यानं त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। सोलापूरच्या बार्शीमध्ये पोलीस विभागीय कार्यालयासमोर महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी वेळीच या महिलेला रोखल्यानं अनर्थ टळला।
4 महिन्यांपूर्वी बँकेच्या अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून उज्ज्वला गोरेंच्या पत्नीनं आत्महत्या केली होती. या प्रकरणी दोषी बँक अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी महिलेनं केली. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. मध्ये तिरंगीच्या फुलांची आरास करण्यात आली. प्रजासत्ताक दिन आणि विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्याच्या निमित्तानं भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या आवारातल्या हेरिटेज इमारतीवर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सजावट करण्यात आली. या इमारतीला तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती. नूतनीकरणानंतर पहिल्यांदाच या इमारतीसमोर ध्वजारोहण करण्यात येईल. साताऱ्यामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पोवई नाका इथं प्राईड रनचं आयोजन करण्यात आलं. या प्राईड रनमध्ये 15 धावपटूंनी सलग 74 किलोमीटर धावत नागरिकांना निरोगी राहण्याचा संदेश दिला. एक तरुणी काळा आणि पांढरा रंग एका पोस्टरवर जोरात फेकून त्या रंगांपासून पेंटिंग बनवतीये. केवळ 2 तांदळाची गोणी ओतून तांदळाच्या बाजूनं बॉर्डर आखून मॅप तयार करून अनोख्या पद्धतीचं पेंटिंग साकारण्यात आलेलं आहे. पेंटिंग तयार करण्याची ही पद्धत पाहून नेटकरी अवाक झालेत. हा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीला उतरलाय. एका तरुणानं चक्क डायनासॉरचा पोशाख तयार करत मजेशीर व्हिडिओ बनवलाय. हा पोशाख पाहून जणू डायनासॉरवर तो तरुण बसलाय असंच भासवलं जात आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. झाडाच्या खोडावर प्लास्टिक बांधत त्यावर एकानं 3D पेंटिंग केलंय. जणू कापलेल्या झाडाच्या मधोमध खरोखरच ससा आहे असं दिसतंय. या व्हिडिओला सध्या सोशल मीडियावर खूप पसंत केलं जात आहे. देशभरामध्ये आज 74व्या प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह दिसतोय आणि या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राज्यामध्ये देखील प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह दिसतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळेला मुख्यमंत्र्यांनी जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राजस्थानमधल्या उदयपूरमध्ये जगातील सर्वात मोठ्या शंकराच्या मूर्तीला तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला लेझर शो देखील पार पडला. चौऱ्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं चेन्नईमधल्या सगळ्या प्रशासकीय इमारतींना रोषणाई करण्यात आलेली होती. सगळ्या इमारती तिरंग्याच्या रंगामध्ये न्हावून निघाल्या होत्या. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं भुवनेश्वरमध्ये सुद्धा विविध ठिकाणी तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे. शहरामध्ये सगळीकडे प्रशासकीय इमारतींवर तिरंगा रोषणाई करण्यात आलेली आहे. मदुराईमधल्या विमानतळाला विविध रंगांची रोषणाई करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ही रोषणाई करण्यात आली. 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शिमल्यामध्ये सुद्धा आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे. शहरातल्या इमारतींना विविध रंगी लाईट्स लावण्यात आलेले आहेत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आता पाहूयात काही व्हायरल आणि मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. एक तरुण आपल्या गिटार वाजवणाऱ्या लहान भावासोबत गात गात रस्त्यावरून फिरत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. पण खरं तर त्याच्यासोबत छोटा भाऊ नसून तो एक भाऊला आहे. हा व्हिडिओ लाखो नेटकऱ्यांना भावलाय. एका तरुणीनं तांदळाच्या
एका तरुणानं चक्क डायनासोरचा पोशाख तयार करून मजेशीर व्हिडिओ बनवलाय. हा पोशाख पाहून डायनासोरवर तो तरुण बसलाय असंच भासतंय. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. झाडाच्या खोडावर प्लास्टिक बांधून 3D पेंटिंग तयार करण्यात आलंय. जणू कापलेल्या झाडाच्या मधोमध खरोखरच ससा दिसतोय असा हा भास होतोय. तुम्ही कधी सिंहाला जांभई देताना पाहिलेत का? सोशल मीडियावर जंगलाचा राजा जांभई देतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. अशात एक हत्तीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. यात हत्ती स्वतःच्या शरीराला सावरत 2 पायांवरती उभं राहत झाडाची पानं खाण्याचा प्रयत्न करतोय. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये एका तलावाजवळ एक बदक किड्याप्रमाणे सापाला जिवंत गिळताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहून नेटकरी सुद्धा थक्क झाले. तीन माकड तलावात विश्रांती घेत असल्याचा हा गोंडस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून तो आतापर्यंत 6 लाख वेळा पाहिला गेलाय. चिंपांझींची गँग नूडल्स खाण्यात व्यस्त असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधतोय. या व्हिडिओमध्ये चिंपांझी चक्क डायनिंग टेबलवर बसून नूडल्स खाण्याचा आनंद लुटतायत. बर्फाळ प्रदेशातील एका व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. बर्फ चाचल्यानं कार रस्त्यावरून घसरताना दिसतेय. स्टार अभिनेता व्यंकटेशचा 75वा चित्रपट सैंधवमध्ये बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. फेब्रुवारीमध्ये नवाजुद्दीनच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. तर या सिनेमाचं दिग्दर्शन शैलेश कोलानी यांनी केलं आहे. सत्यदेव कांचराना आणि धनंजय झेब्राज सिनेमात एकत्र दिसणार आहे. या सिनेमाचं 50 दिवसांचं शूटिंग पूर्ण झालं असून उर्वरित शूट हैदराबाद, कलकत्ता आणि मुंबईत होणार आहे. हा सिनेमा तेलुगू, कन्नड, तमिळ, हिंदी आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होईल. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.